बऱ्याचदा आपण नाश्त्यासाठी कांदे पोहे हे बनवतोच, पण हे कांदे पोहे मऊ आणि तितकेच मोकळे झाले तरच ती खाण्यात मजा आहे। असे हे कांदे पोहे आज आपण कसे बनवायचे ते पाहूयात। मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर आता आपण हे कांदे पोहे 5 जणांसाठी बनवणार आहोत। बाजारामध्ये स्पेशली कांदे पोहे बनवण्यासाठीचे पोहे येतात, तर ते आपल्याला पोहे घ्यायचे आहेत। वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो पोहे आहेत आणि मुठीने म्हणाल तर 2 मूठ पोहे आपल्याला एका माणसासाठी बास होतात। तर असे हे पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे जे आहेत ते आपल्याला या चाळणीमध्ये व्यवस्थित चाळून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये जो काही असा भुगा वगैरे असतो तो आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे। तर असे पोहे इथं मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता या चाळणीमध्येच हे पोहे आपल्याला नळाखाली धुवून घ्यायचे आहेत, पातेल्यामध्ये धुवायचे नाहीत, नाहीतर मग काय होतं आपण धुवून पातेल्यामध्ये तसेच ठेवले की त्याचा असा लगदा होतो आणि ते मोकळे होत नाहीत, म्हणून आपण हे चाळणीमध्ये धुवून घ्यायचे आहेत। आता चाळणीमध्ये धुवून घेतल्यानंतर त्याच्या खाली मी एक बाउल ठेवलेला आहे, बाउलवरती ही चाळण ठेवून द्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जे काही आहे ते निथळून जाते। तर आता इकडे हे पोहे आपण निथळायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं जास्ती मी तेल टाकलेलं आहे। सुरुवातीला आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। साधारणतः अर्धी वाटी शेंगदाणे इथं मी घेतलेले आहेत, ते या तेलामध्ये चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले तळून झालेले आहेत, काळपट होण्याच्या अगोदरच ते आपल्याला काढून घ्यायचं, नाहीतर मग काय होतं तेलातनं बाहेर काढलं तरीसुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि ते काळपट होतात आणि खाताना मग ते कडवट लागतात। तर आता हे जास्तीचं तेल मी ह्या कढईमध्ये घातलेलं होतं, ते पोह्यांसाठी जास्ती होतं म्हणून मी त्याच्यातलं अर्ध तेल काढून घेतलेलं आहे। आता या कढईमध्ये 3 मोठे चमचे हे तेल आहे, जे शेंगदाणे तळण्यासाठी तेल मी वापरलेलं होतं तेच आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलेलं आहे। त्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आणि त्यानंतर इथं मी हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत। साधारणतः 5 ते 6 इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत, या जास्त तिखट आहेत म्हणून इथं मी कमी घातलेले आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। मिरची अशी तेलामध्ये परतून घेतली की या मिरचीचा तिखटपणा पोह्यांमध्ये छान असा उतरतो। आता इथं मध्यम आकाराचे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये आपण घालूयात। आता कांदे पोहे बनवताना नेहमी कांदा जो आहे तो जास्त असा ब्राऊन करायचा नाही, लाईट ब्राऊन असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस थोडासा आता मी मोठा केलेला आहे आणि कांदा आपला या तेलामध्ये चांगला असा परतून झालेला आहे। तर अशा पद्धतीनं कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा घातलेला आहे मीठ आणि अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये घालूयात हळद। साखर जर तुम्हाला याच्यामध्ये आवडत असेल तर अगदी पाव चमचा साखर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। मला साखर बिलकुल आवडत नाही पोह्यांमध्ये, म्हणून मी इथं घातलेली नाही, आणि साखर घालायची असेल तर ती फोडणीमध्येच घालायची। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे फोडणीमध्येच घालतोय, कारण या कोथिंबीरीचा जो स्वाद आहे तो पोह्यांमध्ये अप्रतिम असा उतरतो। ज्यावेळी आपण फोडणीमध्ये कोथिंबीर टाकतो त्यावेळी ती खूप छान अशी लागते। तर आता सगळं साहित्य घालून झालेलं आहे। त्यानंतर आता इथं निथळून घेतलेले पोहे आपण घालणार आहोत। तर हे बघा, जेवढं पाणी पोह्यांना पाहिजे होतं तेवढं शोषून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पोहे जे आहेत ते अगदी मऊसुद्धा झालेले आहेत आणि तितकेच ते मोकळेसुद्धा झालेले आहेत, त्यामुळे इथं चाळणीचा वापर करायचा, मग असे मऊ मोकळे पोहे होतात। आता या फोडणीवरती आपण हे पोहे घातलेले आहेत। गॅस मी मंदच ठेवलेला आहे आणि चांगले असे परतून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आता घालूयात आपण सुरुवातीला तळून घेतलेले शेंगदाणे। सगळं साहित्य आपलं घालून झालेलं आहे। आता थोडीशी कोथिंबीर आपण वरून घालण्यासाठी म्हणून बाकी ठेवलेली आहे। आणि आणखीन एक गोष्ट, लिंबू या पोह्यांच्यावरती अजिबात पिळायचं नाही, नाहीतर मग थोडा वेळ जरी हे पोहे राहिले तरी त्याचा कडवटपणा याच्यामध्ये उतरतो। त्यामुळं आपण ज्यावेळी खायला देणार तर त्याच वेळेला लिंबूची एक फोड आपण डिशमध्ये ठेवायची। पोहे असे चांगले मिक्स करून झाले की त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिटभर वाफ काढायची आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे। हे बघा, 1 मिनिटभर मी आता याला वाफ काढून घेतलेली आहे आणि गॅस आता करूयात बंद। आता पोहे आपले बनून तयार झालेले आहेत, एका प्लेटमध्ये मी काढलेले आहेत। खायला देताना याच्यावर आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे आणि याच्यावरून बारीक शेव घातली तरीसुद्धा खूप छान अशी लागते, आणि 1 लिंबूची फोड।
तर असे हे कांदे पोहे तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.